नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या 30 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये असे होणार की सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात तर पडलेलेच असतात. मात्र सायली हे कबूल करायला तयार नसते आणि अर्जुनसुद्धा हा सायलीच्या प्रेमात पूर्णपणे वाहवत गेलेला असतो. तो सायलीची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेत असतो. बाहेर जरी गेला तर सायलीला फोन करून तू कुठे आहे सर्व ती विचारपूस करून तो त्याच्या प्रेमातच पडलेला असतो. तेव्हा मात्र अस्मिता आणि प्रिया यांना संशय आलेला असतो की सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये ते कोणतेही नाते नाही, ते मुद्दाम काहीतरी नाटक करतात आणि त्यांच्यातील हे नाटकाचा पर्दाफाश होण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. म्हणून ते दोघी एकमेकींना भेटतात आणि एक त्यांचा प्लॅन ठरतो की मोबाईल हा कॅमेरा ऑन करून त्याच्यामधील रेकॉर्ड चालू करायचे आणि तो सायली आणि अर्जुन यांच्या रूममध्ये गुपचूप असा लपून ठेवायचा. त्याचप्रमाणे जेव्हा अस्मिता ही रूममध्ये आलेली असते तेव्हा मात्र सायलीने तिला बघितलेले असते आणि गुपचूप जाताना सुद्धा तेव्हा अस्मिताने तो मोबाईल एका टेबलमधील जे बुक्स असतात त्या पाठीमागे लपून ठेवलेला असतो आणि तिला आता असे वाटत असते की अर्जुन आणि सायली आपले नक्की पकडले जाणार आणि आता पूर्णाई आजीला त्यांना घराबाहेर काढण्यासाठी वेळ लागणार नाही आणि सायली आणि अर्जुनची चोरी नक्की पकडणार. कारण ज्योतिनाई सुद्धा म्हटली होती की ते दोघे नाटक करतात म्हणजे काहीतरी नाटक हे असेलच आणि आपण जर त्यांच्यातील हे नाटक ओळखले आणि आपण जर त्यामध्ये यशस्वी झालो तर खूपच आनंद होईल आणि प्रियाला तर खूपच असे अस्मिताला वाटत असते. मात्र अस्मिता ही चोर पावलाने जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा मात्र सायलीने बघितलेले असते आणि सायलीचे हे अस्मिता ताईकडे लक्षच असते की अस्मिता ताई कशाचमध्येच मग्न होत नाही, कालपासून कोणत्या टेन्शनमध्ये दिसतात ते समजत नाही असे सायलीला वाटत असते. तेव्हा मात्र अस्मिता ही रूममध्ये गेल्यानंतर सायली तिला विचारण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तेव्हा मात्र अस्मिता तिला म्हटलेली असते की मी माझ्या भावाच्या रूममध्ये सुद्धा येऊ शकत नाही का आणि त्यासाठी सुद्धा तुझी परमिशन लागते का असे बोलून तिने सायलीला खडसावलेले असते. सायलीच्या मात्र सर्व काही लक्षात येत असते. म्हणून जेव्हा अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात तर सायलीला काहीतरी ती आपले काम करत असते तर अर्जुन तिला म्हणत असतो की मी सायली मला तेवढं पुस्तक देता का हो. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की अर्जुन सर थांबा, मी सर्व काही तुम्हाला देते. म्हणून ते पुस्तक घेण्यासाठी सायली मान्यमध्ये तिथे वागते तर तिला तो कॅमेरा हा मोबाईल ऑन झालेला दिसतो आणि त्यामध्ये आपला कॅमेरा का ऑन होत असेल आणि येथे हा मोबाईल कोणी ठेवला असेल यावरून टेन्शन येते. ती विचार करत असते की अर्जुन सर येथे हा मोबाईल कुठून कसा काय आला. तेव्हा मात्र सायली ही झालेला सर्व प्रकार म्हणजे अर्जुनला सांगते. काल अस्मिताताई आपल्या रूममध्ये आल्या होत्यात आणि नक्की त्यांनी हा मोबाईल आपल्या रूममध्ये कॅमेरा ऑन करून आणि रेकॉर्ड चालू करून ठेवलेला आहे. अर्जुन म्हणत असतो की नक्की हे अस्मिता ताईचेच काम असणार आणि नक्की ती आपल्यामधील तिला संशय आला असणार काल, कारण काही तिने बाथरूममध्ये आपल्याला एकत्र पाहिले आणि आपल्याला अशा अवस्थेत बघितल्यानंतर आपण तिला बनवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने आपला जे काही सायली तुम्ही बोलल्या ते सर्व तिने ऐकले असणार आणि म्हणूनच तिने ते शोधण्यासाठी हा प्लॅन केला असणार. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मी सायली तो मोबाईल तसाच तिथे राहून द्या, त्यातील जे काही अगोदर ऑन झालेले आहे ते सर्व डिलीट करूया आणि आता आपल्याला प्रेमाचे नाटक करावे लागेल. तेव्हा अर्जुन आणि सायली हे मस्त असे रोमॅन्टिक होऊन एकमेकांजवळ आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की मी सायली एका वर्षासाठी काय पण मी तुम्हाला 7 जन्मसुद्धा विसरू शकत नाही, तुमच्याशिवाय तर मी राहू शकत नाही. अर्जुनने मस्त असे गाणे आपल्या मोबाईलमध्ये लावलेले असते आणि सायली अर्जुन एकमेकांमध्ये मग्न होऊन त्यावर डान्स करत असतात. त्यामुळे अस्मिताचा प्लॅन हा अस्मितावरच उलटण्यासाठी त्यांनी हे नाटक केलेले असते. अर्जुन सायलीच्या खूपच जवळ आलेला असतो. त्याच्या मनात असते की खरंच सायलीला प्रपोज करायचे आणि कसे तिला सांगावे की मिस सायली मी तुमच्या प्रेमात पडलो, पण सायली ऐकून घेईन का असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आलेले असतात आणि तो सायलीची खूप काळजीसुद्धा करत असतो. त्यानंतर लगेच हा ठरलेल्या प्लॅननुसार सर्व काही व्यवस्थित होते आणि तो मोबाईलसुद्धा तसाच तिथे असतो. तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सायली खूप छान तयार होते आणि किचनमध्ये येऊन ती नाश्ता वगैरे स्वयंपाक बनत असते. तेव्हा तिला अचानक चक्कर येत असतात आणि चक्कर येऊन तिला काही कोरड्या उलट्यासुद्धा होतात. सायलीला झालेला त्रास पाहून विमलसुद्धा तेथेच असते आणि विमल म्हणते की सायलीताईंना असा त्रास का होत असेल, म्हणून ती लगेच कल्पनाकडे जाते आणि वहिनी सायलीताईंना असा त्रास होतो असे सांगते. कल्पनाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. कल्पना विचार करते की सायलीला नेमकं असा त्रास का होत असेल, उलट्या आणि जे काही हे चक्कर येतात. तर
कल्पनाच्या त्याचवेळी लक्षात येते. कल्पना म्हणते की जुक्तीनाईंनी सांगितलेले ते खरे होते की काय? अर्जुन आणि सायली खरंच गुड न्यूज देतात की काय, असं तिला मनात विचार येतात. तेव्हा मात्र कल्पनाला तर आनंदसुद्धा होतो. म्हणून ती घरातील सर्वांना जमा करते आणि तिने पेढ्याचा बॉक्स आणलेला असतो. सायली आणि अर्जुनला समोर उभे करते. सायली आणि अर्जुनला म्हणत असते की तुम्ही तर खरंच खूप असे खातीर निघले. जुक्ती नाईनीने जे सांगितले होते त्याची तर लगेच तुम्ही तयारी केली. आणि अर्जुन आणि सायली तुम्ही आई बाबा होणार. खरंच तुम्ही गुड न्यूज दिली आणि मलासुद्धा खूप आनंद झाला. तुमचे कौतुक करावे तितके कमीच. तेव्हा अर्जुनला तर मोठा धक्का बसतो आणि अस्मिता तर तिचा तर जळफळाट होत असतो. अस्मिता विचार करते की यांच्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही. मग हे गुड न्यूज वगैरे काय काय भानगड आहे काहीच कळत नाही. आणि आपला प्लॅन आता फ्लॉप होणार असे अस्मिताला आणखीनच टेन्शन येते. पूर्णाई आजीला तर ते ऐकून आणखीनच आनंद होतो आणि पूर्णाई आजी लगेच तोंड भरून सायली आणि अर्जुनचे सुद्धा कौतुक करते. तेव्हा मात्र सायलीला सुद्धा धक्का बसते आणि सायली विचार करते की आमच्यामध्ये असं कोणतंच नातं नाही आणि हे असे का बोलतात. अर्जुनसुद्धा विचारात पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सायली आणि माझ्यामध्ये तर कोणतेही असं काही झाले नाही. मग नेमकं ही गुड न्यूज आलीच कसे असेल. अर्जुनसुद्धा सायलीची खूप काळजी करत असतो. सायलीला उलट्या ह्या वाढतच चाललेल्या असतात. सायलीसुद्धा विचार करत असते की खरंच ही गुड न्यूज नाही तरीसुद्धा सर्वजण असे का बोलतात आणि मला तर असा त्रास का होत असेल. तेव्हा आता सायली खरंच ही प्रेग्नेंट असणार का कोणाचा हा अस्मिता आणि प्रिया यांचा प्लॅन असणार आणि तो प्लॅन अर्जुन आणि सायली कसा फ्लॉप करणार. आणि आता खरंच सायली जर प्रेग्नेंट असली तर कल्पनाला सुद्धा खूप आनंद झालेलाच असतो आणि पूर्णाई आजीही तर सायलीवर खूपच प्रेम करण्यासाठी लागलेली असते. तेव्हा आता पूर्णाई आजीला हे सर्व माहीत झाल्यानंतर पूर्णाई आजीसमोर सायली खरंच ही तन्वी आहे असे अनेक हे पुरावे पूर्णाई आजीसमोर येणार. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.